श्री मुंगादेवी विद्यालयात 10वीच्या 36व्या बॅचचा निरोप व शुभेच्छा समारंभ संपन्न. आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. मुंगी येथील श्री मुंगादेवी विद्यालयात इयत्ता 10वीच्या 36व्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ शनिवारी 14 फेब्रुवारी 2026 मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शालेय जीवनाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करून पुढील वाटचालीस सज्ज झालेल्या 36व्या बॅचला यावेळी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री इकरार शेख होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती शेवगाव येथील शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर श्री शंकर आसाराम गाडेकर साहेब आणि ज्ञानसागर कॉम्प्युटरचे संचालक श्री नितीन मोरे सर उपस्थित होते. या निरोप समारंभाचे औचित्य साधून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी विद्यालयास स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेब यांची फोटो फ्रेम भेट दिली. तसेच शालेय ग्रंथालयासाठी 4000 रुपये किमतीची 21 अवांतर वाचनाची पुस्तके भेट देऊन एक स्तुत्य उपक्रम राबवला. प्रमुख पाहुणे डॉक्टर शंकर गाडेकर साहेब आणि श्री मोरे सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे विद्यार्थी तसेच श्री संजय शेळके सर व श्री राम किसन नीळ सर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. डॉक्टर शंकर गाडेकर साहेब यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला. त्यांनी आगामी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेबद्दल असलेली भीती दूर करत त्यांनी प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जाण्याचा मंत्र दिला. तसेच अभ्यासाला शॉर्टकट नसतो असे सांगत त्यांनी सर्व 36व्या बॅचच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन कुमारी प्रतीक्षा जिरेकर व कुमारी पायल वाल्हेकर यांनी केले. अध्यक्षीय सूचना व अनुमोदन कुमारी सायली सुरासे व कुमारी अक्षदा पिंपळेने मानले. आभार प्रदर्शन कुमारी दिव्या ठुबे हिने मानले. कार्यक्रमाचा समारोप महात्मा गांधीजींच्या प्रिय भजनाने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभागीय मंडळ पुणे यांच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षामध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेसाठी आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये 12वीच्या परीक्षेसाठी 4212 विद्यार्थी आणि 10वीच्याही वर्षासाठी जवळपास तेवढेच विद्यार्थी प्रविष्ट आहेत. तर आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये एकूण 11 परीक्षा केंद्र 12वीसाठी आहेत. प्रत्येक केंद्रावर प्रत्येक वर्गामध्ये CCTV बसवण्यात आलेले आहेत. तसंच जिल्हा परिषद अहिल्यानगर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वेबकास्टिंगसुद्धा सुरू आहे. कसल्याही प्रकारचा गैरप्रकार या परीक्षेमध्ये होताना दिसत नाही. त्याचबरोबर तसं जर आढळून आलं तर संबंधितावर कार्यवाही करण्याच्या सूचना माननीय विभागीय मंडळांनी दिलेल्या आहेत. सर्व केंद्र संचालक यांच्या सहविचार सभेतून त्यांना या सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि शांततेच्या तणावमुक्त वातावरणामध्ये शेवगाव तालुक्यातील परीक्षा सध्या सुरू आहेत. पालकांनाही या निमित्तानं असं आवाहन करण्यात येत आहे की आपणही प्रशासनाला परीक्षा मंडळाला सहकार्य करावं. सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.